काय नाही काय अंकुला गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दिवस दुसरा आहे आणि काल आपल्याला पूर्ण ब्लॉग एंड करायला भेटला ना. आम्ही गणपतीपुळ्याला 5:15ला दर्शन झालं आणि नंतर आम्ही नाश्ता करायला थांबलो तर नाश्ता तो बनतच नव्हता. त्यानंतर रात्र झाली. मग आरे वारे वगैरे हे सिनिक रूट आहेत ते तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण आजचे जेवढे पण रूट्स असतील आणि काही जागा असतील ते मी आज नक्की कवर करतो. पाणी वगैरे ठेवलं आहे, आंघोळ वगैरे करून घेऊ आणि परत मग तयारी वगैरे करून कदाचित 10 वाजता नाश्ता वगैरे करून निघून जाऊ. बघू आता पुढे मी दाखवतो तुम्हाला अजून. आता खाली मी नदीवर पण जाणार आहे, ते पण दाखवतो. इथे बाजूलाच नदी आहे. भावानं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आता इथे बाजूलाच खाडी आहे, मुचकुंदी खाडी, तिथे आपण आलो आहे. आणि हे बघा तुम्ही पाहू शकतात इथे हे पण चालू आहे, कोळंबी प्रकल्प चालू आहे. हे तलाव आहेत, आताशी जरी बांधत आहेत. आणि इथे बाजूलाच सडक लागून अशी नदी आहे, म्हणजे खाडीच म्हटली जाते. आता तुम्ही मध्ये ते पाहू शकतात की ते मध्ये असं हे सापडतं आहे तुम्हाला, बेटसारखं सापडतं, पण ते बेट नाही, नदीला पार पडलं आहे तर ते त्याच्यामुळे दिसतं आहे. आणि हा असा सिनिक एकदम हे म्हणजे प्लेस अशी सिनिक आहे खूप. आता थोडे आम्ही फोटोज वगैरे क्लिक करतो आणि मग नंतर घरी जातो आणि तुम्हाला अजून सिनेमॅटिक्स पण नदीचे दाखवतो. अजून चर्चा चालू आहे दोघांची काहीतरी. 26 जानेवारी काय महाराष्ट्र प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन आहे. ममदे साले घालतोय माझ्या अजून नाही का. आता आपण निघालोय, सर्व गाड्या वगैरे एकत्र लावल्यात. आता नारळ वगैरे देऊन सूरजच्या घरातून आपण निघतोय. घे नारळ, घे फोडायला. बॅग लावायची आहे का अजून. यश नकाशे नेहमीप्रमाणे गुराव आहे आमचा. हा एक ब्लॉगर आहे आमचं ओमकार चोचकर. त्याला पण ओवाळून घे. हे देवा महाराज, आजपर्यंत आमचा प्रवासाचा सुखरूप केला, त्याचा सुखरूप ठेव आणि आम्हाला सांभाळ कर. काय अडीअडचणी आल्या तर तुझ्या पायाखाली आपण घे रे महाराज. होय आमचा गणपती बाप्पा. हो रे, आता जीवत नाही फोडायला कधी. चला वाजले 10:30 आणि आता आपण निघतोय कशेली देवघळी बीच. आता निघतोय, पुढे दाखवतो अजून कसं काय. हे ते चावी कुठे आहे ही भाऊ. गाडी आहे, अर्धी टाकी आहे याच्यात. गरम करतो. जाऊया चल सूरज, चला. हां आता आपल्याला ऑफरोड पॅच भेटणार आहे. काल रात्री आलो, काल रात्री दाखवू नाही शकलो, पण आता पूर्ण अख्खा ऑफरोड आहे. अख्खा ऑफरोड म्हणजे असं पण नाही, गाड्यांची अख्खी हाल झाली. कॉन्फिडमध्ये आवाज यायला लागलेत.
हा बघा दिसतंय, म्हणजे रोड पूर्ण वर जाय पण असाच आहे. आता कशेळी बीच हा इकडं आहो, इथून कशेळी बीच म्हणजे देवगडी बीच आमच्या इथून, आता आम्ही गावी राहतो म्हणून कशेळी बीचच बोलायचं पहिल्यापासून. देवगडी बीच म्हणून प्रसिद्ध आहे इंस्टा परत सोशल मीडियावर, पण आणि त्या प्लेसचं नाव पण देवगडी बीचच असं आहे. आणि आता आपण तिथे चाललो. अरे यार स्पीकर पडला, शेट. चलो गणपती बाप्पा मोरया. बोलत होतो मी, देवगडी बीच आपल्या इथून आता किंवा 15 मिनटं 15 मिनटावर आहे. आणि तिथे आता इथून बाहेर पडेपर्यंत असाच रोड आहे, बघू शकतात रोडचे हाल. पहिलं तर हा रोडही नव्हता, फक्त पायवाट होते. आता रोड बांधलाय खाली, ते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते प्रकल्प चालू आहे त्याच्यामुळे. इथे माझ्या आत्ते पण उभी आहे. आलोस तू जाऊन खायच्या पांड्या काय? तू आला आता घरी आला? घरी आला. चल मे मध्ये येतो. चल हा गेट चल. होय आपण मस्त सोलो बसलोय, बॅग मागे बांधली आणि कारण गाडीचे कंडिशन वाईट झाले, खूपच वाईट. आवाज येतोय काय तुम्हाला माहित नाही, खडखड 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 अख्खा आवाज येतोय पुढून. डांबरीकरण लागलंय फायनली. आपल्या गाडीचे एक तर ब्रेक थोडेफार फेल आहेत. ग्लोव्ज वगैरे आपण काय घातले नाहीत, आता कंटाळा आलाय. कारण गावी तर आपण खूप स्लोच गाडी चालवणार आहे. हायवे तर एवढं टच नाही आपला, कोणतं नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे वगैरे एवढं काय आपलं टचच नाहीत. जे पण रस्ते आहेत ते गावागावातून आहेत, जिथे जास्त गाड्या येत जात नाहीत. असं आहे आपला आता रूट. अरे यार परत आला ऑफ रोड. तू तारा हो ह्याच्याकडे GSA आहे, BMW पण आज आणली नाही. सर्व स्कूटीवर राईड करतायत. काय बोलतो सांग. हा मग आता आपण ह्याच्याच गावी जाणार आहोत, सूरज पाटीलच्या. त्याच्या इथे मस्त पाटीलवाडी आहे. आपल्याला तो जेवायला बिवायला काय नाही काही देणार आहे. आणि त्याच्याच बाजूला लागून नकाशेवाडी आहे. तर यश नकाशे आपला मित्र जो आता गाराने घालत होता त्याच्या वाडीत, आणि त्याच्या घरी आज स्टे आहे सध्या. तर दरवर्षी येतो इथे, दरवर्षी पूजा असते. मी अजून माझा भाव ओमकार, अजून केदार आहे एक. आम्ही दरवर्षी इथे येतो पूजेला. मी मे महिन्यात दाखवीन आलं. पुढे वाडीतले माणसं चालतात, खेळतात पोरं वगैरे. आज सुट्टी आहे भाई, उद्या आज काल पण सुट्टी, 26 जानेवारी आहे आणि सर्व खेळतायत वगैरे. खालीतून आपण आलो टेंबाची वाडी. काय बोलतो मग इथे ना बघतात तुम्ही, इथे दावडेवाडीमध्ये मागे गणपती बसवला गेलाय. आणि की थोडा आडवत राहा. दर्शन वगैरे घेऊन आता आपण निघालो. आता डायरेक्ट जातो देवगडी बीच. हाय का चला. कोण होते आजोबा माहित नाही.
आता सण सुद्धा असल्यावर लोक एवढी खुश असतात ना, फुल भारी मजा असते. टा 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 आयला टर्न बघतात काय एकदम खतरनाक. आज एकदम उजेड मस्त हिरवे कलर रस्ते बाई कोकण. काल तरी पण गुहागरमध्ये आपण खूप चांगले रूट्स कव्हर केले. ऊन तर आपल्याला मजबूत लागणार आहे, हात बीत काळे होऊन जाणार आहे. आणि उद्या आपल्याला मुंबईला पण निघायचंय, परवा कामाला जायचंय, परत फालतू लाईफ. पण आपण असं ना म्हणजे मी सर्वांनाच बोलायचा प्रयत्न करतोय की भाई तुम्ही कमवताय तर फिरा. कारण महिन्यातून एकदा तरी फिरा, स्वतःवर इन्व्हेस्ट करा. आपण कमवतोय कशासाठी ते तर जाणून घ्या. फक्त खाल्लं म्हणजे कमवतो नाही, किंवा हे हप्ते भर आणि ते हप्ते भर याला कमवतो नाही म्हणत. हा काय काय लोकांच्या घरात कधी हेल्थ इश्यूमुळे फायनान्शियली अनस्टेबल होतं. म्हणजे एखादं कोणाला मोठं ऑपरेशनचं काय असेल, हे घरात काय इंजरीज वगैरे अनदर काय इश्यू झाले तर तो बिचारा तो तर त्याच्यात काहीच नाही करू शकत. तर त्याला ते सर्व हप्ते बिप्ते भरतच राहायचं आहे, कारण त्याने सर्व आपल्या घरासाठी केलेलं असतं. आणि त्याच्यामुळे कशाला जायचं आहे इकडे. हा, आणि त्याच्यामुळे त्याला तर नाही जमत, पण त्याला जबाबदारी पण असते अंगावर, तर त्याचं ठीक आहे. पण बाकीचे काय काय एवढे बोरिंग असतात ना भाई. नाही रे इथे जाणार, एवढा खर्च होतोय, आयटम नाही पाठवत, हे नाही पाठवत, हे कारण देणार आहे. खरोखर मी तर बोलेन भाई, थोडा गलिच्छ शब्द बोलणार, हे झंडूच आहेत. याच्यात आपल्याला काय अर्थ नाही, ह्याला लाईफ नाही. अरे कोण कधी मरेल काहीच नाही सांगू शकत आजच्या दुनियेत. आणि त्यात पण तुम्ही फिरणार नाही, एक फिरू नका, थोडं तरी बघा की आपलं. आता प्रत्येकाने असं कोकणातच यावे असं नाही. आपलं पालघर चांगलं आहे, मी विरारला जातो, पालघर चांगलं आहे फिरण्यासारखा. मुंबईमध्येच फक्त राहून फिरू नका. मुंबईमध्ये काय फिरत राहणार, म्हणजे आहे फिरायला तर आहे, पण अनाथ जे नैसर्गिक तुम्हाला काय ना काय बघायचंय तर ते आपल्याला बाहेरच जाऊन बघावं लागेल ना. अदर स्टेट्स मध्ये जा. पण महाराष्ट्र पण खूप सुंदर आहे, महाराष्ट्र, केरळात, कर्नाटक. आता पैसे असतील तर निघा भाई, ट्रेनने निघा. काय आपल्याला गरज आहे बाईक आणि कार काढ. तावडे भवन, हे तावडे भवन आहे. हा, तर मेन आपण कमवतोय ना, ते कमवतोय म्हणजे आपण मेमरीज साठवतोय. आयुष्यात एक टाइम येईल असं भाई की आपण मस्त वय आपला अंग म्हणजे हातपाय दुखतील तेव्हा आपण त्या मेमरीज बघू, म्हणजे ते फोटोज वगैरे. आता तर एवढा काळ चांगला की भाई आपण एक 20,000चा जरी नॉर्मल फोन घेतला तरी त्यात चांगले फोटो येतात. आपण फोटोज वगैरे एका टायमानंतर आपण बघू तेव्हा आपल्याला वाटेल हा भाई काहीतरी म्हणजे आपण कमवलंय, काहीतरी एक गोष्ट म्हणजे आपण फिरलोय असं. म्हणजे एक तो हे नाही राहणार, म्हणजे गिल्टी नाही फील होणार की आपण नाही यार आयुष्यात हे काहीच नाही केलंय, असेच बसून राहिलोय आणि फालतूगिरी झाली आहे सर्व, आणि आता आपल्याला फिरायचं, आपलं पण अंग आता साथ नाही देत आहे. तर हे सर्व होण्यापेक्षा आधीच फिरून घ्या मस्त. ओके, कशेलीला राईट मारायचं, देवगड बीच. ओके, टर्निंग. हा रस्ता ना पहिला बांधला नव्हता तेव्हा ना, आम्ही लहान होतो. मी कदाचित कितवीला असेल, 8वीत 6वी होतो तेव्हा. हा इथे ना रस्ताच नव्हता, तर आम्ही ना डायरेक्ट तिकडून काय चालत यायला, तिकडून यायचो, चालत आलो होतो एकदा दोनदा. तेव्हा हा देवगड बीच एवढं काही प्रसिद्ध असं नव्हतं, फक्त नॉर्मली बांधलेलं. आता माझं गाव तर इथून 7-8 किलोमीटरवरच आहे, पण आम्ही तेव्हा आलेलो होतो चालत, आणि तेव्हा माणसं चालत पण जायचे. आता भाई गाड्या पाहिजे, गाडी चांगली गोष्ट आहे, गाडी पण पाहिजेलच. आता आपलं इथे देवगड बीच आलाय, कशेळी बीच. इथे आपण पोहोचतोय 1-2 मिनिटातच. बघा इथे दिसतंय तुम्हाला अथांग समुद्र दिसतोय, त्यात आपलं बीच आता दिसेल, दाखवतो मी. ओके, इथे पार्क करायची आहे का गाडी? पांडे इथे पार्क करायची आहे. ओके, इथे पार्किंग करतो. माहिती काकींची जागा असेल, बॅगा राहू देत ना. काय झालं?
खाडखुड 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 खाडखुड. हे बघा इथून तुम्हाला एक सीन दाखवतो. हो भाई हे बघ माया. घे जाऊया आपण तिथे खाली जाऊया. तुम्हाला आवडलं गे किती वेळा यायचं आपण. हा वरूनच भारी वाटत. हा खालून पण चल ना भारी वाटेल. हा सर्व्हिसिंग झाली सर्व. कोणी हात ओढलं नाही म्हणून. हा काय होता तिथं काय होतं तिथं मंदिर आहे कोणाचं सूर्य मंदिर ना. तू चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. कचरा करतात चांगल्या ठिकाणी. हा अरे किती आता हे बघ ना कचरा कचरा करून ठेवलं. आता आपण खाली जातोय बीचवर आणि तिथे फोटोज वगैरे काढून निघू. तर बीच दाखवतो तुम्हाला. इथे जातोय आपण खाली तिथे समोर. बीचवर आपण पोहोचलोय. बारकी पोरं इथे खेळतात. काय बोलतो. मायाची प्री वेडिंग इथंच होणार. माया पैसा दे. ओपन स्पेस मध्ये प्री वेडिंग करायची आहे. तर मायाची कुठे तुमच्याकडे असेल तर जागा. हे लोकेशन बेस्ट आहे. माया मी करून हा मायाची प्री वेडिंग. दोघांची इच्छा आहे की ओपन. और भाव लोग. अरे मॅथ्यू काय गोव्याला आले कोण. टाकशील तिला वर येईल. फोटोज वगैरे क्लिक करून झालेत आणि आपण तर निघालोय. हे बघा ना यांच्या अजून फोटो शूटच नाही संपत. हा आता तर कधी फोटो शूटच नाही संपत. अबे चल लवकर. आलो रे बाबा हे लोक काढतात. भाई फोटोग्राफर आहे आमचा पर्सनल. बघ नीट बघ समोर बघ. हा चांगला आला चांगला आला. अरे लास्ट क्लिक कर लास्ट क्लिक कर. तर चला अजून आपण निघतोय आता वरती फोटो वगैरे काढून निघतोय सर्व. आता डायरेक्ट कुणकेश्वरला भेट. मित्रांनो प्लॅनमध्ये आता थोडाफार चेंज झालाय. कुणकेश्वर कॅन्सल होऊन आता आपण करणार आहे दुधपापेश्वर. गंगा आली ना तरी गंगेच्या इथं आपण जाणार आहे. सूर्य मंदिर गंगादित्य इकडलंच देवगळी बीच मधलं आणि महाकाली मंदिर आडिवरे हे करणार आहेत. आता ते जवळजवळचा रूट कारण जो रूट आहे कुणकेश्वरला आता देवगडला जायला आपल्याला खूप वेळ लागणार आणि त्यात आपल्याला रात्री स्वतःच जेवण वगैरे करायचं. त्यामुळे चालेल ना सर्वांना. पोपटी करणार होतो मी. पोपटी. हा पोपटी सांग. पोपटी. हा पोपटीचा प्लॅन आहे. तर ते सर्व मार्केटमध्ये वगैरे आम्हाला घ्यायचं. अजून एक काय चिकन कौल चिकन. कौल चिकन पण करायचं. कौल चिकन सूरज पाटील स्पॉन्सर आहे आम्हाला. कौल चिकन पण करायचं. सूरज पाटील. चॉकलेट बॉय पोरींचा सारख्या भाव्या. नाश्ता करूया नाश्ता करू. हा सारख्या भाव्या पडतो. चॉकलेट बॉय पोरींचा आणि भाव्या कशाला पकडतो. हे पांडे ते हे स्टँड बंद गाडी. अरे भेटतो तुम्हाला त्या रूट मध्ये आता जाताना सर्व दाखवतो मंदिर वगैरे कसं काय. ओके तर आपण आता निघालोय सूर्य मंदिर कनकादित्य मंदिर जवळ. तिथे पोचू. मला तिथे यात्रा पण आहे. हे बघा आता आपण कशाली देवगडी बीच सोडतोय. इथून 5 मिनिटावरच आहे सूर्य मंदिर. मगाशी येताना येणार होतो पण आता आपण जाताना पहिला बोललो आता कशाली करून घेऊ. ऊन वाढत चाललंय आणि त्यानंतर मंदिर घेऊ आणि मग आडिवरे महाकाली मंदिरात जाऊ. असं करू. असा कायचा प्लॅन आहे आणि मग नंतर मग जेवायचं आहे.
मंदिरचा इथे पोचलोय. गाड्या आतमध्ये बाहेरच लावायला लागतील. पांड्या गाडी कुठे लावायची आतमध्ये? ओके, रात्रीचा माहोल आहे. इथंच लावायचं काय पार्किंग? आपण आता इथे मंदिरात आलेलो. आतमध्ये आपल्याला दर्शन म्हणजे व्हिडिओग्राफी वगैरे करायला नव्हती अलाउड. एका काकांना विचारलं. हे मंदिर आहे कनकादित्य. तिथे मागे शिवाय मंदिर आहे, तिथे आर्यदुर्गा मंदिर आहे आणि हे काही लिहिलं नाही एवढं माहीत नाही. आणि ते देवी आहे. तर आपण ते सर्व बघितलं आहे आणि आता इथून निघतो आहे. मस्त इथे यात्रा पण भरली आहे, तुम्ही बघू शकतात. मागे खूप दुकान आहेत अजून. त्या साईडला तर मी जात नाही आहे, पण हे मंदिर आतून खूप चांगली कलाकृती आहे. म्हणजे जुन्या काळातलं एक काम असतं ते सर्व सागाच्या लाकडां वगैरेपासून बनवलेलं आहे. असं पॉलिश वगैरे करून असं मंदिराला एक रचना, सुंदर रचना दिली. आणि कोकणातलं असं जास्त कोणाला माहीत नाही असं मंदिर आहे. ते येऊन जावं इकडे. आटिवरे सूर्य कनकादित्य मंदिर, सूर्य मंदिर. ओके, देवघळी बीचच्या बाजूला ते विहीर आहे. इथे खूप पौराणिक असं मंदिर आहे. अजून आपण आता डायरेक्ट महाकाली मंदिरला भेटूया आपण. आता आपण महाकाली देवळाजवळ पोचलो आडिवरे. आता आतमध्ये जातो. चप्पल वगैरे इथं आतमध्येच आहेत काढायला. महाकाली मंदिर देवस्थान भारी आहे. मंदिराचं परिसर आजूबाजूला. फोटो गेले ममद्या. ह्याला शिरमूड काढायचं आहे, जागा भेटत नाही. जा हातपाय. आपलं आता नागेश्वर मंदिर आहे. हा नागरेश्वर. तर आपण आता महाकाली मंदिरात नाही, आपल्याला व्हिडिओज वगैरे अलाउड आहे. आता नागरेश्वर मंदिरात आपण काढू शकतो. नागरेश्वर नाही म्हटलं मी, नागरेश्वर म्हटलं. तू कुठच्या शाळेत शिकला? माझी शाळा मनवेलपाडा. नाही देवी असोड इथंच खाली. 3 नंबर शाळा. 3 नंबर शाळा काटेगुरुजी भोसले गुरुजी. लय मारला म्हणून बोबडे वळायला लागले ते सगळे. हा आतमध्ये काढू शकतो. कांद्यात मनाई आहे. नाही हां ते बघ, ते तुला दिसतं. हां, आतमध्ये तिथे फोटोज वगैरे नाही, तर आपण पाया वगैरे पडून घेऊ. दर्शन वगैरे घेऊन झालं आहे महाकाली मंदिरात. आणि आपल्याला आता प्रसादी भेटलं आहे, खिचडी आणि चटणी. आणि सर्व बसलेत खायला. आणि कशी चव कशी आहे? चव म्हणजे काय बोलू, मंदिराचं जेवण तुम्हाला माहितीच असतं. कशी आहे चव कशी आहे? एकदम सुंदर लागलं. मंदिराचं जेवण म्हणजे एकदम भारी. महाकाली देवस्थानच्या इथून निघालो आहे. आता डायरेक्ट राजापूरला जातो. आता आपण धारताळ्यावर पोचलो. इथून गेलो तर भालावली गाव येतं. भालावली देवी असेल. आणि आता इथे सीधा 500 मीटरवर धारताले आहे. आपण सीधा गेलो तर राजापूर येतो. इकडे गेलो तर नाट्य, आंबोलगड, विजयदुर्ग. जे कुणकेश्वरला आपण जाणार होतो तो इथून जाणार होतो. आता सीधा जातो आपण राजापूरला. श्री दूधपापेश्वर मंदिर खाली. आणि इकडे बोरंबेवाडी, शिवणे गोवळ. आणि इकडे दूधपापेश्वर. श्री नवलाई देवी प्रसन्न. थोडी क्रॉस लावायची. चल जाऊ देत. इथून आपण गेटमधून एंटर केलंय. मोठी घेतोयस ना? हे बाबा येताना देत. इथून पुढे आहे जायला. ते एंट्रन्स गेट आहे की? हां गेट आहे वाटतं. मस्त एंट्रन्स. बेल आहे का मोठी? हां बेल आहे. तो असेल पण. दर्शन घेऊया. लेस गुरव आहे आपला. नंदी आहे आपला. तिथे बघू शकता तुम्ही पेंड्या वगैरे. थांबा काका सर्व येऊ दे. या पकडायचं काय पडतं.
बघितलं दूधपापेश्वर, त्याच्याच मागे आपल्याला आता कामेश्वर मंदिर पण दिसेल. एक मस्त बांधलंय ते पण मंदिर. हे बघा, का बाहेरून आहे दर्शन घ्यायला? हा नाही नको, आतमध्ये इथं फुलं ठेवलेत म्हणजे इथंच पाय पडायला का. बघितलं, खूपच मस्त मंदिर आहे. आणि आता आपण तुम्हाला जो वॉटरफॉल आहे तो पण दाखवतो पुढे. आता तो जो वॉटरफॉल जो इथून पास होतो पावसाळ्यातून, खूप सारं पाणी असतं ते. हा बघा, हा आहे. इथून अक्षरशः पाणी उडून जातं. आणि हे मंदिर तर ड्रोन शॉट वगैरेमध्ये तुम्ही बघता तो एकदम असा क्लिअर राहतं मंदिर दूधपापेश्वर. फोटोज वगैरे घेऊया काढून. चला आता आम्ही फोटोज वगैरे काढतो. पापेश्वरच्या इथे श्री दत्तात्रय काय होतं दत्तात्रय मंदिरामध्ये होतो. आणि तिथे आपल्याला माहीत आहे की नख सम्राट आहेत, तुम्ही यूट्यूबला पण बघू शकतात. ते आम्हाला भेटले तिथे आणि त्यांनी एवढं मस्त आम्हाला भाषण दिलं. भले आम्ही त्यांना हे पण बोललो की नख दाखवाल का, पण ते नख दाखवण्याचं त्या परिस्थितीत नाही, कारण त्यांचं ते दुखणं वगैरे पण खूप आहे. आणि आपण कोणतं असं स्पेशल गेस्ट असं नाहीत की ते आपल्याला नख वगैरे दाखवतील. पण त्याने खूप काही गोष्टी दाखवल्यात, त्या मी तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये दाखवेन. त्यांची मिमिक्री वगैरे, जे बाळासाहेब ठाकरे जे आपले, त्यांची मिमिक्री वगैरे, किंवा त्यांचा जो त्याने एक रूप घेतलेला, हे म्हणजे एवढं भारी होतं की मस्त. मी तुम्हाला ना व्हिडिओमध्ये दाखवेन. त्यांनी राष्ट्रगीत अक्षरशः वाजवलं, असं खेळून शिट्टीने वाजवलं, ते पण खूप मस्त होतं. आणि त्याने अजून खूप म्हणजे मिमिक्रीचे पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज दाखवले काढून, ते पण मस्त होते. ते मी आता व्हिडिओमध्ये टाकतो, तुम्ही बघत राहा. आपल्याला माझ्या तमाम इंदो बांधव गेलेला मातानो शिवाजी पार त्याच बाळाचं माझं कौतुक केलं. विश्वास ठेवा, नकारांची काळजी. आता तुम्हाला राष्ट्रगीतलं तुम्ही असा कॅमेरा मारा, तेव्हा पब्लिक म्हणतील आम्ही होतो. कॅमेराला कुठेही चालतो उभा राहायला. तेव्हा तो वानखेडेला बाळासाहेब आलेत, नाना पाटेकर ते कॅमेरावर दिसलं. तुम्ही कॅमेऱ्याने इकडे हे फिरलं नाही, असं केलं ते चालेल. नुसतं माझ्याकडे मारला तर मग मजा केली, मग मला जेवायला घालता तुम्ही, बाकीच्याने कधी घालणार जेवायला. म्हणून लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 26 जानेवारी म्हणून राष्ट्रगीत देतोय. नाहीतर माझं रोज शाळेत एक कार्यक्रम असला की मी मुलांना सांगतो, राष्ट्रगीत बना राहिला तर देशामध्ये आदरण्यात तुम्हाला. मी मनात मनाबरोबर बोलतोय. भारत माता की वंदे मातरम. भारत माता की वंदे मातरम. वसंत गणेश ठाकूर, मुक्काम प्रोफेसर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, पिनकोड नंबर 416702. नका सम्राट चित्रकार, गेली 35 वर्ष डाव्याची नख कापलेला हा अवलिया आज आपल्या धोपेश्वर मंदिरमध्ये भेटला. म्हणून नेहमी आनंदी राहा. कुठे जायचं असेल तर नेहमी एक डायरी ठेवा. मी पाहिलेलं धोपेश्वर, गावाचं नाव धोपेश्वर, देवाचं नाव धोपापेश्वर, सगळी पप्पा दोन करणारा 950 वर्ष देऊळ आहे. हे पुरातन ते स्वयंभू. असं दुसरं धोपेश्वर तिकडे आहे, कोल्हापूरच्या तिकडे. पण नाव धोपेश्वर, देवाचं नाव कपिलेश्वर. आता कपचा उडालाय तर तिकडे गेला. आणि इथे ही गाय दाखवली, ती गाय त्या इंडीवरती दूध सोडायची. त्यावेळेला लोक बोला, हे दूध इथे सोडते कोण आहे तुझा?
म्हणून गुराखने गाईला मारायचा प्रयत्न केला तर गाय सटकली आणि तिथे पिंडीवरती घाव पाडला आणि तितकं रक्ताने धार लागली. अरे वाईट तपस्वी बसलं की काय कोण. मग तो घाबरला आणि मग तिने तपश्चर्या केली. शंकर त्याला उशाप दिला आणि ते बाजूला पाठींबे काहीतरी दगडी कामेश्वर मंदिर ते त्याचा रखवालदार शंकराचा. कायम त्याला स्थान दिलं तिथे. माझ्या पाठीमध्ये तो राखणदार असेल. हे 2 वेळा होऊन गेलेलं हे पुरातन. आणि ही नदी फुगते इथपर्यंत पाणी येतं. म्हणून नेहमी आनंदी राहायचं असेल तर एक डायरी घ्या. मी पाहिलेलं कोल्हापूर, नाशिक, सांगली खूप जग मोठं आहे. तुम्ही जर घाबरलात तर एवढीच्या खोलीतच मॅच बघताय तुम्ही 30 पुन्हा. आणि मग डोळ्याची वाट लागली म्हणून 5च ओव्हर बघायच्या पहिल्या. संध्याकाळी हायलाईट बघायचं नंतर सकाळी पेपरमध्ये आहे. त्यांना लाखो करोड रुपये मिळतात IPL मध्ये. 20 कोटीचे नुसते लिलाव करतात. बाहेरचे 4 भारतातले 7 असे 2 महिन्याचा कार्यक्रम आपण बघत राहतो मांडीवर जेवण घेऊन. आणि मग समजतं आपल्याला काहीच फायदा नाही आहे. म्हणून तुम्हाला आनंद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुदेव दत्त 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 दत्त. आणि एक त्याच्यात आवाज देतो कोकिलचा.